नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत आपल्या दैनंदिन जीवनात अत्यंत उपयोगी असणाऱ्या आधार कार्डविषयी। आपण बँक खाते उघडतो, शासकीय योजना घेतो, मोबाईलमध्ये सिम कार्ड घेतो, तेव्हा सगळीकडे लागतो ते आधार कार्ड। पण आपल्याला या आधार कार्डविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत आहेत का? तर त्याच गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। 1. आधार कार्ड हे नागरिकत्वाचा पुरावा नाही। हो, बऱ्याच लोकांना वाटतं की आधार कार्ड म्हणजे मी भारताचा नागरिक आहे याचा पुरावा आहे, पण ते फक्त ओळख आहे आणि पत्त्याचा पुरावा आहे। खरं आहे, UIDAI ने स्वतः सांगितलं आहे की आधार कार्ड इज नॉट अ प्रूफ ऑफ सिटिझनशिप। त्यामुळे कुठेही नागरिकत्व दाखवायचं असल्यास इतर कागदपत्र वापरा, जसे की पासपोर्ट, जन्माचा दाखला इत्यादी। आधार कार्ड अपडेट करणं खरंच गरजेचं आहे का? तर हो, तुम्ही घर बदललं, नवीन शहरात राहायला गेलात किंवा फोटो खूप जुना आहे, अशा वेळी आधार अपडेट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। 5-10 वर्ष जुना फोटो, चुकीचा पत्ता किंवा मोबाईल नंबर असल्यास सरकारी योजना, सबसिडी किंवा KYC करताना आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते। अपडेट कसे करायचे? तर UIDAIच्या वेबसाईटवरून जवळच्या आधार केंद्रात जाऊन नवीन डॉक्युमेंट्स देऊन तुम्ही ते अपडेट करू शकता। आधार कार्ड मोबाईलशी लिंक असेल तरच उपयोगी। आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केल्याशिवाय तुम्हाला KYC किंवा डिजिलॉकर, PM किसान, स्कॉलरशिप इत्यादी जे योजना आहेत किंवा पॅन आधार लिंक यासाठी त्याचा OTP येत नाही। अनेक वेळा लोक म्हणतात OTP येत नाही कारण आधार हा तुमच्या नंबरशी लिंकच नसतो। आधार म्हणजेच काय? प्रिंटेड आधार। UIDAI वरून जो आधार डाउनलोड करता येतो तो पूर्णतः वैध आहे। त्यावर QR कोड असतो, डिजिटल सिग्नेचर असतं, त्यामुळे ते बँक, सरकारी कार्यालय, विमानतळ या ठिकाणी मान्य असतं। मग एवढं महागडं PVC कार्ड काढायची गरज नाही। तुम्ही आधारचा प्रिंट घेतला तरी चालतो। तुमच्या आधार डेटाचं संरक्षण फक्त सरकार करत नाही, तुम्हालाही खबरदारी घ्यावी लागते। अनेक स्कॅमर्स आधारचा फोटो मागतात, OTP विचारतात, काही जण नकळत आधार दुसऱ्याला देतात आणि मग त्यांच्या नावावर लोन घेतलं जातं। त्यामुळे हे लक्षात ठेवा, कधीही OTP शेअर करू नका। आधार डाउनलोड करताना फक्त uidai.gov.in हीच वेबसाईट वापरा। आधार लॉक अनलॉक सुविधा वापरा। मित्रांनो, आधार कार्ड एक पॉवरफुल ओळखपत्र आहे, पण त्याचा चुकीचा वापर टाळणं आपल्या हातात आहे। तर खरोखर ही माहिती जर आपल्याला उपयोगी वाटली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।